रोटरी क्लब ऑफ विटा सिटी व डी.आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्ट संचलित डिव्हाइन इंटरनॅशनल यांचं संयुक्त विद्यमाने चालू पावसाळी मोसमामध्ये विटा शहर परिसरात 500 वृक्ष लावण्याचं नियोजन करण्यात आलं। आज पहिल्या टप्प्यात निसर्ग हाच एक मोठा गुरु आहे हे ध्यानात घेऊन आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने विटा कुंडल रोड लगत टर्मेनिया, करंज, लिंब, लिची, गुलमोहर यासारखी 50 झाडं लावण्यात आली। ही झाडे जगविण्यासाठी येणारे वर्षभर जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून या कामी कुंडल रोड परिसरात आज लावलेल्या या वृक्षांचं पालकत्व डी.आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्टने स्वीकारलं। या उपक्रमास विटा रोटरी परिवारातील सदस्य सहपरिवार सहभागी झाले होते। आज रविवार सकाळी 7 ते 9 या वेळेत हा उपक्रम राबविण्यात आला। यासाठी गेल्या 2 दिवसांपासून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डे घेण्यात आले होते। सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर, विद्यमान अध्यक्ष अमोल माने निंबाळकर, ट्रस्टचे अमृतराव निंबाळकर, विक्रम जैन, रोहित दिवटे, सुरेश मेहत्रे, कांतीलाल जोगड, नितीन पुणेकर, कुलदीप बाबर, पराग महाजन, सुधीर बाबर, डॉक्टर सत्यजित साळुंखे, मनसूर पटेल, मनीष मुळे, सागर मेहत्रे, डिव्हाइन स्कूलचे प्राचार्य गायकवाड सर यांनी योगदान दिलं। किरण तारळेकर, प्रसिद्धी विभाग, रोटरी क्लब ऑफ विटा सिटी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।